वांग्याचं भरीत म्हटलं की तोंडाला एकदम पाणी सुटतंय ना. तर चला आज आपण बनवू एकदम टेस्टी असं आणि चविष्ट खमंग वांग्याचं भरीत. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी असं वांग्याचं भरीत. त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी एक वांग घेतलं आहे, कोथिंबीर, लसूण, कांदा, टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर वांग आता आपण भाजून घेणार आहोत. मी इथे वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे, जे की मी व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले आहे. नंतर आता आपण वांग अशा प्रकारे गॅसवर भाजून घेणार आहोत आणि मिरचीही आपण अशी भाजून घ्यायची आहे. मिरची अशी भाजल्यामुळे एकदम स्मोकी फ्लेवर येतो आणि वांग आपण आता सर्व बाजूने मस्त असं भाजून घेणार आहोत. आता आपण कांदा चिरून घेऊया. कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुम्ही चॉपरमध्ये कांदा चिरला तरीही चालेल, पण असा एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. नंतर आपण टोमॅटोही चिरून घेणार आहोत. टोमॅटोही एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे टोमॅटो भरितामध्ये आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. मला आमच्या घरच्या रेसिपीमध्ये आम्ही टोमॅटो घालून वांग्याचं भरीत बनवतो. नंतर आता मिरचीचं असे देठ काढून घ्यायचे आहे आणि तिला आपण एकदम बारीक अशी चॉप करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त असं वांग भाजत आलेलं आहे. सर्व बाजूने वांग चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वांग्याची असे वरची स्किन निघायला लागली आहे. आपलं एकदम मस्त असं वांग भाजून झालेलं आहे. त्याचा आपण देठ कापून घेणार आहोत आणि वांग्याची साल काढून घ्यायची आहे. वांग्याची सर्व साल काढून घेतल्यानंतर आतून वांग व्यवस्थित आहे का आपण बघून घ्यायचं आहे. कारण वांग्यामध्ये छोट्या छोट्या आळ्याही असू शकतात, त्यामुळे एकदम चांगलं चेक करून घेऊन त्याला आपण असं चांगलं मॅश करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती छान मॅश झालेलं आहे. तर आता आपण कढई घेऊया. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून यामध्ये मी अर्धा चमचा जिरी आणि थोडासा लसूण घालून घेतला आहे. तर तुम्हाला जिरं नाही आवडलं तर तुम्ही यामध्ये जिरे घालू नका. तर बघा आता हिरवी मिरची घालून घेऊया आणि तिलाही आपण 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. मिरची परतून झाली की आता त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. कांदा चांगला गोल्डन कलर होईपर्यंत चांगला भाजून घेऊया. बघा आता तुम्ही कांदा मस्त असा भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपण धने पावडर घालून घेऊ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत. 1 पिंच हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. तर हिरवी मिरची घातल्यामुळे मी इथं लाल तिखट कमीच वापरलेला आहे. नंतर आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. टोमॅटो एकदम चांगलं सॉफ्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हे टोमॅटो आपण चांगलं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आता याला आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटाने एकदम मस्त असं टोमॅटो भाजलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं वांग घालून घेणार आहोत. तर आता हे सर्व वांग यामध्ये घालून घेऊया आणि वांग मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं वांग परतून झाल्यानंतर आता यामध्ये एकदम चांगली टेस्ट येण्यासाठी मी इथे मॅजिक मसाला घातलेला आहे. तर तुम्ही हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर नका घालू. आता यावर मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर घालायची भरितामध्ये. एकदम टेस्टी असं भरीत लागतं कोथिंबीर घातल्यामुळे. तर आपलं एकदम टेस्टी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एकदम सोप्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.